गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना. आम्ही पण खूप छान आहोत. स्वागत करते तुमचं म्हणजे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त असे सकाळचे किती वाजलेत? 9:30 वाजलेत आणि स्वयंपाक झाला आहे माझा. आज आता व्हिडिओला नंतर सुरुवात केलेली आहे. स्वयंपाक वगैरे सगळं आवडलं आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बनवलं पालक भाजी, बघू शकता. आहेत पुरणपोळ्या, भाजीची भाकरी पण झाल्यात, चपात्या पण बनवल्या. करशू हाय कर बर. हाय, कशा आहात? त्या दिवशी बघू आपण. रोपले आता छान पैकी, आणि इथं आहे ना मिरच्याचे रोप टाकले होते, तुम्हाला दाखवते आता किती छान उगाले. मला मी शिवे काय करतो तिथं? बाप्पा करतो. कर. अरे बापरे, गुड बॉय शिव आमचा, खूप गुड बॉय. शाबास. तिला ताण लागली रे. ठेव. कसं पाणी पितय बघा छोटा बेबी आमचा. कसं पाणी? छोटा बेबी म्हणा आमचा. छोटा बेबी आमचा. आवडला का तुम्हाला? सांगा. तुम्हाला आवडलं तर सांगा नक्की. म्हण बरं. हा, क्यूट आहे, क्यूट. म्हण बरं, क्यूट. हो आमचा शिव. तुझं नाव सांग बरं. तुझं नाव सांग त्यांना. तुझं नाव काय आहे? तुझं का? हा, अरे रे, पाणी सांडून दिलं. छोट्या बेबीने पाणी सांडून दिलं. असं नाही रे बाबा, बच्चा असं. बस का? आता ह्या झाडाला टाकू. हाताने टाकायचं. हाताने नाही, आता हे मोठे झाड आहेत, याला टाक. धर, टाक तू गुलाबाच्या फुलाला. मी टाक. अरे वा, आमचा शिव गुड बॉय बर का. आणि टाक. अरे वा. अजून अजून नाही, आता उद्या का टाकू. आता बस, उद्या टाकू. आता चला, चलो चला आता. हात पुसून घे. आता ऊन पडायला लागलंय बघा, आणि चिंच सगळे आता काढून नेले, म्हणजे देऊन टाकले. चिंच झोडून नेले, तर आता थोडीशी विरळ सावली झाली आहे आमच्या इथं बघा. मस्त फुलं आलेत. काय करतो? कुत्र्याला हाणतो. नको. कुत्रा. बस बस बस, या इकडं. आता गेलं, आता ते पळून गेलं.
चला आता मला साडीला फॉल लावायचा आहे. थोडंसं अजून भांडे पडल्यात घासायचे, ते घासून घेते अगोदर, नंतर फॉल लावते. ही साडी आहे, त्याला फॉल लावायचा बाकी. ब्लाऊज शिवलंय मी त्या साडीवरचं, तर तुम्हाला दाखवते आता कसं शिवलंय, काय शिवलंय ते ब्लाऊज. साडी आहे ना, ज्यांची आहे त्यांनी ऑनलाईन घेतली होती, तर बघू शकता खूप सुंदर साडी आली बरं का, मला पण आवडली आहे. तर त्याच्यावर ना हे ब्लाऊज आलेलं आहे आणि स्टिच पण केलं आहे मी. तर बघू शकता असं काही स्टिच केलं आहे. अशी लॉंग बाही आहे आणि प्रिन्स कट. तर किती छान आणि मस्त अशी फिनिशिंग पण आली आहे. गळा बघा, त्याला अजून हुक लावायचे. हे जे बॅक साईडने असं बनवलं आहे, हे बघा. म्हणजे गोलच आहे गळा, फक्त त्याला लेस वगैरे लावून मी छान असं आकार दिला आहे, डिझाईन बनवली. आणि हे बघा दोरी वगैरे लावून त्याला मस्त असं लटकन बनवून, म्हणजे सिम्पलच आहे पण अगदी डिझायनर ब्लाऊजसारखं वाटतंय मस्त असं. आणि ही जी बाही शिवली मी, पफची बाही आहे. थोडेसे स्लीव्जला थोडेसे पफ आहे, म्हणजे थोडंसं काहीतरी इथं दिलेले टक्स, मस्त वाटतंय. सुंदर शिवलंय आणि मला पण आवडलं बरं का, खूप जास्त आवडलंय मला हे ब्लाऊज. आणि साडीसुद्धा आवडली आहे. तर मीशोवरून ऑर्डर केलेली आहे ही साडी. आता ह्याच साडीला फॉल पण लावायचा आहे मला. ब्लाऊज रेडी झाले, आता ब्लाऊजला हुक पण लावून ठेवायचे आता आणि तेवढा फॉल एक लावून घ्यायचा आहे. तर ही जी ब्लाऊजची काम आहे ना, माझ्या म्हणजे ब्लाऊज होते ना, मी तेवढे पटपट शिवून घेतलेत. कारण आहे ना, मला आता थोड्या दिवस आहे ना गावी जायचं आहे, म्हणजे गावाला जायचं आहे, म्हणजे थोड्याशा कामासाठी. त्यामुळे आहे ना हे जे आहेत आता ते सगळे कंप्लीट करत आहे पटपट. आणि ज्याचे त्याचे ब्लाऊज देऊन टाकायचे, कारण मग आल्यावर नंतर घेता येतील परत. पण जेवढे आहेत तेवढे सगळ्यांचे शिवून मग मी जाणार आहे जरासं बाहेर थोड्या दिवस. तर कसं वाटलं हे ब्लाऊज शिवलेलं, तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला. असं काहीसं आहे, छान वाटतंय. तर आता फॉल लावायच्या अगोदर आहे ना भांडी घासून घेते. तर काल पण थोडंसं बाहेर गेले होते मी गावी, तर कामानिमित्त शेवगावला. तर त्यामुळे ना थोडासा थकवा आल्यासारखं झाला आहे पूर्ण. आणि प्रवास जर थोडा जरी केला ना मला, तर त्रास होतो, डोकं दुखतं आणि भरपूर म्हणजे नाही का त्रास होतो मला प्रवासाचा. तर आता खूप दिवस झाले मी कुठे गेली नव्हती, इथल्या इथं प्रवास केला तरीसुद्धा मला त्रास होतो. तर आता त्याचमुळे ना आज जरासा कंटाळा आला आहे. पण तरीसुद्धा आता हे फॉल लावून घ्यायचं आहे मला आणि हुक वगैरे ब्लाऊजला लावून घेणार आहे मी. कारण आता कधी पण जाण्याची वेळ येऊ शकते मला, त्यामुळे हे पटपटावला आवरून घ्यायचं आहे. तर आता थोडासा आराम करणार आहे अगोदर आणि नंतर मग मी हे काम करल. अगोदरच घरातले कामं उरकून घेते, घरातले सगळे आता आवडलेच आहेत. तर थोडंसं ना मग काल जो मला व्हिडिओ अपलोड करता नाही आला, त्यामुळे आज आहे ना व्हॉईसवर करून व्हिडिओसुद्धा अपलोड करायला लावला आहे मी. त्याच्यानंतर हा व्हिडिओ बनवते. तर त्यामुळे ना जरासं डोळे पण थोडेसे जड पडतात, कारण व्हिडिओ एडिटिंग आणि व्हॉईसवर करणं. व्हॉईसवर करायचं काही नाही, पण एडिटिंग करायचं म्हटलं ना खूप डोळ्यांना त्रास होतो जास्त मोबाईल बघितल्यावर. तर पण आता ठीक आहे, काम असतंय त्यामुळे करावंच लागतं. तर असो, आवरून घेते. आता शिव कुठे गेला काय माहिती. ए शिवा,
संध्याकाळी ना छोटीशी भूक लागली होती, मग घेतले शेव जराशी भेळ करण्यासाठी आणि शेव आणि मुरमुरे एकत्र केल्यात आणि छान असे मिक्स करून जेवढे पाहिजे तेवढे ठेवणार आहे. आणि मस्त असं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर सगळं काही कापून मस्त अशी भेळ रेडी करणार आहे. तर छान लागली मस्त अशी चविष्ट भेळ. गावाकडे ना शेव आणि हे मुरमुरे जे असतात ना ते खूप छान आणि चविष्ट भेटतात बरं का बाजारामध्ये. तर दर आठवड्याला आहे ना ही भेळ आणली जाते, सुकी भेळ आणि कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि लाल तिखट मीठ चवीनुसार असं भरपूर काही काही टाकून नाही का मस्त अशी घरीच भेळ बनवत असतो आम्ही दर आठवड्याला. तर छान लागते आणि खाल्ल्यासारखी वाटते घरी जर. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.